कंत्राटी पद्धतीचे समर्थन करताना हे सरकारी उपक्रम तोट्यात आहेत म्हणून सरकारी उपक्रमांचे नोकऱ्यांचे कंत्राटी पद्धतीने खाजगीकरण केले. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो की जेव्हा एखाद्या उपक्रम किंवा काम सरकारच्या अखत्यारीत तोट्यात जाते आणि तोच उपक्रम जेव्हा खाजगी कंपनीला कंत्राटी पद्धतीने करण्यास दिला जातो तेव्हा फायदा कसा होतो हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि खाजगीकरण हे प्रत्येक गोष्टीवरचं सोल्युशन आहे का? आणि हे जी काही कंत्राटी पद्धतीने ज्यावेळेस फायदा होतो आणि काम तर तेच असते, कार्यपद्धती सुद्धा तीच असते, मग फायदा कसा होतो? आणि फायदा होण्याचे सर्वात प्रमुख कारण हे आहे की कंत्राटी पद्धतीमध्ये कर्मचाऱ्यांना अर्धा पगार दिला जातो. तसेच कंत्राटी पद्धतीमध्ये जो कंत्राट देतो आणि जो कंत्राट घेतो त्याचाच फायदा होतो. मात्र कंत्राटी पद्धतीमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांचे मात्र अतोनात नुकसान होत असते. आणि विशेष म्हणजे कंत्राटी पद्धत केवळ सरकारी क्षेत्रातच नसून ती खाजगी, कॉर्पोरेट आणि बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. आणि तिथे केवळ कंत्राटी पद्धत या नावावर हा प्रकार न चालता आउटसोर्सिंग या कॉर्पोरेट शब्दाखाली कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी केली जाते. आणि प्राध्यापकीच्या संदर्भामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिस निर्माण झाली, क्लॉक आवर बेसिस निर्माण झाली आणि यामुळे शिक्षण क्षेत्र संपूर्ण नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला दिसून येतं. आणि इथले जे काही गब्बर झाले ते आर्थिक दृष्टिकोनातून इथले जे धनाढ्य संस्थाचालक आहेत त्यांचा त्याच्यातून फायदा झाला आणि त्यांचे आणि राजकारण्यांचे हितसंबंध आहेत. म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी कॉर्पोरेट राजकारणी वेगवेगळ्या शब्दांच्या नावाखाली प्रचंड मोठ्या पद्धतीने या इथल्या गरीब मध्यमवर्गीयांची लूट करताना दिसतात. पुढे चालून तुम्ही पण कुठं ना कुठं काम करणार आहात, त्याच्यामुळं तुम्हाला ही सिच्युएशन माहिती असणं जरुरी आहे. मी या विषयाचा सर्वे केलेला होता. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरील जे काही प्राध्यापक आहेत आणि मी 10-12 वर्षापूर्वी हे सर्वे केलेला आहे. आत्ता कुणी याच्यावर चर्चा केली जात आहे महाराष्ट्रामध्ये, पण याचा मी नांदेड, मराठवाड्यातील बरेचसा भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर या ठिकाणी जाऊन मी येथील प्राध्यापकांचा मी सर्वे करून मी लेखन केलेलं आहे. आणि मला दिसून आलं की याच्यातून फक्त चमचेगिरी निर्माण होऊ शकते, दुसरं काही नाही. आणि इकडं उद्योगधंद्यांच्या संदर्भामध्ये या आउटसोर्सिंगच्या नावाखाली या कॉर्पोरेट भांडवलशाहीने त्यांच्या शब्दांचा वापर केला आणि येथील कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी केली आणि आज गुलामांच्या अवस्थेमध्ये हे लोक जीवन जगत असताना दिसत आहेत. आणि त्यामुळं काम कर्मचारी करतात आणि फायदा मात्र एजन्सी उपटतात. आणि तसेच अनेक खाजगी बँका अशाच स्वरूपाचा कंत्राटी पद्धतीचा हा जुलमी कारभार चालवित आहे. आणि आता प्रश्न असा आहे की सरकारी आणि खाजगी क्षेत्रात जी कंत्राटी पद्धत सुरू झाली आहे यामागचा उद्देश काय? आणि कामगार कायद्यानुसार कोणताही उपक्रम किंवा कंपनी, मग ती सरकारी असो वा खाजगी, एका विशिष्ट कालावधीनंतर तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याच्या सर्व तरतुदी लागू होतात. कामगार कायद्यातील तरतुदीनुसार या कर्मचाऱ्यांना कायम तत्वावरील नोकरी, कर्मचारी संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे. नैमित्तिक रजा म्हणजे कॅज्युअल लिव्ज, भविष्य निर्वाह निधी अशा सर्व प्रकारच्या सवलती प्राप्त होत असतात. आपल्या हक्क अधिकारांसाठी संघर्ष करता येतो आणि कामगार कायद्याचे हे सर्व फायदे तरतुदी लागू होऊ नयेत म्हणूनच कंत्राटी पद्धतीची पळवाट शोधून काढली जाते, ज्यामुळे उपरोक्त कोणत्याही प्रकारच्या तरतुदी कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत.
सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने त्यांच्या हिताचा विचार केला जातो. त्यामुळेच जशी महागाई वाढते तशी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांमध्ये वाढ होते. त्यांना कामगार कायद्याचे सर्व फायदे घेता येतात. कायम तत्वावरील नोकरी, कर्मचारी संघटना स्थापन करण्याचा अधिकार, बोनस, 7वा वेतन, नैमित्तिक रजा, वार्षिक रजा, भविष्य निर्वाह निधी अशा सर्व प्रकारच्या सवलती या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत असतात. आणि आपल्या हक्क अधिकारांसाठी संघर्ष पण करता येतो. पण खाजगी कंपनीमध्ये या प्रकारच्या सवलती कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत. ना कर्मचारी संघटना, ना वेतनवाढ. आहे त्या पगारावरच काम करा, नाहीतर चालते व्हा, अशा प्रकारच्या वातावरणात या कामगारांना काम करावं लागतं. वाढती बेरोजगारी आणि सरकारी क्षेत्राच्या मर्यादित स्वरूपामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सरकारने 90च्या दशकामध्ये जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या माध्यमातून मॉल्स, बहुराष्ट्रीय कंपन्या यांना भारतात विशेष सवलती दिल्या. आणि त्यावेळी मॉल्स, बहुराष्ट्रीय कंपन्यांना स्थिर स्थावर होण्यासाठी कामगार कायद्याच्या अनेक अटी शिथिल करण्यात आल्या. त्याचा परिणाम म्हणून आज देशात अनेक मॉल्स, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपला चांगला जम बसवला आहे आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करून दिल्या आहेत. पण या सर्वांमध्ये कामगार कायद्याला पद्धतशीर पद्धतीने बगल दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि आंतरराष्ट्रीय कामगार कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला, मग तो खाजगी असो वा सरकारी, यांना नियमानुसार, शासनाच्या नियमानुसारच त्यांना संपूर्ण पद्धतीचे फायदे दिले पाहिजेत. आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे देत असताना आपण काहीतरी उपकार करत आहोत अशी पण भूमिका नाही ठेवली पाहिजे या कंपन्यांनी. अशा पद्धतीची एक मार्गदर्शक सूचना असतात, नियम आहेत. परंतु हे खाजगी क्षेत्रामध्ये चालत नसल्याचं आपल्याला दिसून येतं. खाजगी आणि ज्या वेळेस एका सरकारी खात्याचे किंवा उपक्रमाचे कंत्राटीकरण होत असते त्यावेळी इतर सरकारी खात्याचे कर्मचारी बेसावध असतात, हे आपल्याला दिसून येतं. आणि ही बँकेचा आता जो एक 4-5 दिवसापूर्वी, 8 दिवसापूर्वी जो संप पुकारण्यात आलेला होता त्यावेळेस पण आपल्याला दिसून येतं. एका बँकेचं खाजगीकरण झालं की दुसरे बँकवाले त्याला पाठिंबा देणार नाहीत. बँकेचं झालं की रेल्वेचे देणार नाहीत, रेल्वेचं खाजगीकरण झालं की इतर कोणी देणार नाही. आणि ह्या खाजगीकरण हळूहळूनं सगळीकडे पसरत जातं आणि मग सगळ्यांचाच एकंदरीत त्यांच्यावर शोषणाच्या प्रक्रियेमध्ये ते सगळे समाविष्ट होतात. आणि त्यांची अवस्था मग पुन्हा कोणीही दखल घेऊ शकत नाही. आपले आपले प्रश्न पहा म्हणण्याची जी काही प्रवृत्ती कामगारांमध्ये निर्माण झाली, कामगार चळवळी त्याच्यामुळं मोडीत निघाल्या. कारण की ओव्हरऑल मोठ्या संघटना म्हणून कामगार संघटना मोडीत काढण्यामध्ये या खाजगीकरणाने एक यशस्वी पद्धतीचं त्यांनी सूत्र आखणी केलेली दिसून येते. ऑटोमेशनच्या नावाखाली असेल, वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कामगार चळवळींना मारक अशा पद्धतीचे इथे वेगवेगळे कायदे झाले, वेगवेगळ्या घटना घडत गेल्या. आणि त्यामुळं या कर्मचारी संघटनांची ताकद, कामगार संघटनांची ताकद ही कमी झाली. परंतु खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काम करणे सुरू केले, समजा एखाद्या शासकीय क्षेत्रात काम करीत आहेत त्यांचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस, तर खाजगी कर्मचारी देखील कर्मचारी संघटनांचे सभासद होतील, ज्यामुळे कर्मचारी संघटनांची ताकद वाढेल. ज्या गतीने कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकऱ्या संपवल्या जात आहेत त्यामुळे भविष्यकाळात सरकारी नोकऱ्या शिल्लक राहतील की नाही असा प्रश्न उपस्थित राहतो. आणि आता सरकारच्या नोकऱ्या नावाची गोष्टच राहणार नाही. त्याच्यामुळं लोक आता ही जी MPSCची जी काही आंदोलनं होत होती रस्त्यावर पडून, त्याला काहीही अर्थ नाही.
कारण की सरकारी नोकऱ्यांची संख्याच कमी, मागणाऱ्यांची संख्या जास्त. आता काय करायचं याच्यावर? जागा निघतात 101, परीक्षेला बसतात 5-6 लाख लोक आणि आंदोलनं चालतात रिझर्वेशनच्या संदर्भात. अरे जागाच 100 आहेत, तर मग रिझर्वेशन कितीही ठेवून उपयोग काय आहे तुम्हाला? या जागा कशा वाढतील? गेल्या न भांडवली उदारवादी धोरणाने तर कामगार चळवळीचा होता नव्हता तेवढा पैस आक्रसून टाकण्याचा विडा उचलला होता आणि आर्थिक उदारीकरणाने जे राजकीय वातावरण निर्माण केले त्यामध्ये कामगार संघटना, संप, हरताळ इत्यादी गोष्टी तिरस्करणीय बाबी बनल्या आणि आर्थिक सुधारणांच्या मुक्त जागतिक स्पर्धेच्या प्रारूपामुळे उद्योजकांना श्रमाची निर्णायक फेररचना करणे शक्य झाले. अनेक बड्या कंपन्यांनी स्वेच्छानिवृत्तीच्या योजना राबवून कामगार कपात करणे सुरू केले. याची सुरुवात 1992 शिबा गायकी या स्विस बहुराष्ट्रीय कंपनीच्या मुंबई युनिटने 902 कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देऊ केली. तेव्हापासून अशा अनेकानेक योजनांच्या परिणामी वस्तुनिर्माण क्षेत्रातून प्रचंड मोठ्या संख्येने संघटित कामगार बाहेर पडला आणि भांडवल विरुद्ध श्रमिकांमधील या विषम लढ्यामध्ये महाराष्ट्र राज्याने भलतीच मोठी आघाडी घेतल्याचं दिसून येतं. 80च्या दशकात कामगार चळवळ मोडून काढण्यासाठी कंपनीला टाळे ठोकण्याचा उपाय अवलंबला जात होता. तर 1990च्या दशकात व्यवस्थापनासाठी प्रचंड मोठा असा व्यूहनीतीसाठी पैसा आकारण्यात आला आणि कामाचे कंत्राटीकरण हा बदलत्या जगाचा महामार्ग होण्यापूर्वीच 80च्या दशकात महाराष्ट्राने त्यावरून पाठ गिरवणे सुरू केल्याचं दिसून येतं आणि त्यामुळं 90च्या दशकात स्वेच्छानिवृत्तीच्या मार्गाने होणारी कामगार कपात ही शक्य होणार होती आणि आता व्यवस्थापनाने अत्यंत उद्दामपणे अनेक पावले टाकायला सुरुवात केली, जसे रोजगाराचे रूपांतर वाटाघाटी किंवा सौद्याने पदरी पडणाऱ्या पॅकेजमध्ये करून घेण्याचा संघटनेशी असलेला संबंधच तोडून टाकला. विक्री आणि पर्यवेक्षक विभागातील कर्मचाऱ्यांच्या संघटना बांधण्याचा हक्क काढून घेणे, कामगार संघटनांच्या नेत्यांवर खरे खोटे आरोप करून त्यांच्या मागे गुन्हेगारी खटल्यांचा ससेमिरा लावणे आणि त्यांना निलंबित करायचं आणि सरळ सरळ हकालपट्टी करायची. एक कंपनी एक संघटना असे तत्त्व राबवून त्या संघटनेला दुसऱ्या कंपनीतील संघटनेबरोबर महासंघ उभा करण्यास प्रतिबंध करणे इत्यादी साहजिकच या गोष्टी करणे तसे सुलभ नव्हते आणि प्रत्येकच अन्यायाविरुद्ध कामगारांनी संघटनांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे. पण आर्थिक उदारवाद, जागतिकीकरणाच्या पर्यावरणात काम करणाऱ्या न्यायसंस्थेनेही उद्योगाची पाठराखण करण्याचे धोरण स्वीकारल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा रीतीने 80 आणि 90च्या दशकात कामगारांचे हक्क ही गोष्ट एक तत्व म्हणून आणि व्यवहार म्हणून देखील हद्दपार होऊ लागली आणि कामगार संघटना ही ऐतिहासिक बाब बनून गेली. आणि याच काळात श्रमिकांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारी कंपन्यांनी पायरोवणी सुरू केली आणि यामुळे कुठल्याही स्वरूपाच्या उत्तरदायित्वाची गरज कंपन्यांना राहिली नाही, म्हणजे ते अनसरेबल राहिल्या नाहीत आणि श्रमशक्तीच्या उद्रेकाच्या भीतीतून त्या कायमच्या मुक्त झाल्या. म्हणजे कामगार संघटना ज्या पद्धतीने उद्रेक करत होत्या त्याचा भांडवलदारांना जो त्रास वाटत होता तो त्रास आता त्या कंत्राटदारी कंपन्यामुळं तो त्यांचा गेला असं त्यांना वाटत होतं. म्हणजे कंपनीत तर कामगार आहेत पण त्यांचा कंपनीशी थेट संबंध असत नाही. हे भांडवलदारांच्या हितासाठीची बाब होती. कामगारांच्या शोषणाच्या संदर्भात हिंदीमध्ये
अमिताभ बच्चनचा एक मूव्ही आहे, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र कदाचित शत्रुघ्न सिन्हा यांचा, कोळशाच्या कारखान्याच्या संदर्भामध्ये आहे तो मूव्ही. पुन्हा नंतर अनिल कपूर यांचा लम्हे, श्रीदेवी अनिल कपूर यांचा लम्हे, याच्यामध्ये पण कामगारांच्या संदर्भामध्ये थोडंफार दाखवलेलं आहे की भांडवलदार व्यक्ती काय पद्धतीने व्यवहार करू शकते कर्मचाऱ्यांच्याबद्दल. या पार्श्वभूमीवर जर समजा आपण, आणि अशा अनेक मूव्हीज बनलेले आहेत आणि त्या मूव्हीज पाहिल्यानंतर आपल्याला त्या मूव्हीच्या माध्यमातून पण ह्या कामगारांचा अभ्यास करता येईल आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीमध्ये जातो त्यावेळेस पण त्याचा अभ्यास करता येईल. आणि या जागतिक कामगार संघटनेला प्रचंड मोठा असा इतिहास आहे आणि तो मार्क्सवादी तत्त्वज्ञान, लेनिनवादी तत्त्वज्ञान, माओ आहेत एकीकडे, या सर्वांच्या या मार्क्सवादी विचार परंपरेमधून कामगार चळवळींनी बरेच गोष्टी स्वीकारल्याचं दिसून येतं. 1919 ते 1939 या दरम्यान जागतिक कामगार संघटनेच्या 67 परिषदांद्वारे कामगाराच्या हिताच्या 66 सूचनांच्या मान्यता भेटली. 1962ला जागतिक आर्थिक मंदीच्या कालावधीत श्रमिकांचे प्रश्न ऐरणीवर आले होते. मालक व मजूर यांच्यात संघर्ष निर्माण झाले होते. 1946ला संयुक्त राष्ट्राची पहिली विशेष संस्था म्हणून मान्यता देण्यात आली होती आणि त्याच दरम्यान वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्यानंतर बरेच असे कामगार कायदे झाले. त्यामध्ये 1991ला बाल कामगार निर्मूलनासाठी नवीन धोरण अंमलात आणण्यात आलं आणि कामगारांच्या हितासाठीचे 1999च्या दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी संघटनेचे महासंचालक स्वामी यांनी एक घोषणा त्या दरम्यान केलेली होती आणि सुयोग्य काम ही त्या प्रत्येक व्यक्तीला कसं मिळेल याचा विचार झाला पाहिजे. एक्सक्लुजनच्या पेपरमध्ये मी तुम्हाला ॲडव्हर्स इन्क्लुजन ही एक संकल्पना मी सांगण्याचा मागे प्रयत्न करत होतो. सांगितलं का नाही मला आता एक्झॅक्ट याद नाही, परंतु या बॅचला मी ती संकल्पना सांगितलेली होती. म्हणजे एखाद्याचं इन्क्लुजन केलं जातं परंतु ते ॲडव्हर्स पद्धतीने इन्क्लुजन केलं तर मिसफिट आणि अनफिट ह्या दोन संकल्पनांच्या द्वारे आपणाला आणखी काही समजून घेता येऊ शकेल. प्रत्येक व्यक्ती हा सुटेबल असतो परंतु तो कुठे सुटेबल आहे याचा पण विचार करावा लागतो. सुयोग्य काम मिळणं हे पण जरुरी काम आहे. त्या व्यक्तीच्या शिक्षणानुसार त्या कामगाराला सुयोग्य पद्धतीचं काम मिळालं पाहिजे. आणि भारतामध्ये म्हणजे टीव्हीच्या मेकॅनिकला रेल्वेचं मेकॅनिक बनून दुरुस्तीसाठी नेणं हे काही योग्य नाही. त्याच पद्धतीने कामगारांच्या संदर्भात मल्टीटास्किंग नावाची गोष्ट आली आणि या मल्टीटास्किंगने एका कामगारांवर अनेक पद्धतीचे काम द्यायला सुरुवात केली. आता अनेकांना वाटतं की देश बदल रहा है, आत्मनिर्भर भारत हो रहा है आणि असे खऱ्या अर्थाने देशातील कामगार वर्गालाही वाटलं पाहिजे. आणि तसं जर वाटायला हवं असेल तर त्यांना सुयोग्य काम उपलब्ध करून द्यावं लागेल आणि रोजगार आणि विकास याचा जो काही डांगोरा पेटणाऱ्या व उद्योगस्नेही वातावरण देशात निर्माण करू पाहणाऱ्या सरकारची कामगारांचे जीवनमान सुधारण्यासंबंधी मात्र बेपर्वाईची भावना असेल तर कामगार संघटनांनी त्याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे. या आणि भारतात बनवा, मेड इन इंडिया. आमच्याकडे सुरक्षित
किंवा सुरक्षा मनुष्यबळ उपलब्ध आहे असं सांगत पंतप्रधान जगभर फिरत असतील तर देशामध्ये कामगारांच्या जीवनमानासंबंधी किती तुच्छतेची भावना उद्योग व सरकार या दोहोंमध्ये आहे हेही जगाला ओरडून सांगण्याची जबाबदारी कामगार संघटनांना घ्यावी लागते. अन्यथा जगातील कामगारांच्या तुलनेमध्ये भारतीय कामगारांच्या वाटेला येत असलेले असुरक्षिततेचे अर्धकोटी जीने जगण्याचे नष्टचर्य कधीही संपुष्टात येणार नाही व आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार सुयोग्य काम या संकल्पनेची पायमल्ली करून श्रमिकांचे शोषण करणारा देश म्हणून भारताची प्रतिमा निर्माण होईल. त्यामुळं कामगार चळवळीने कामगार कायद्याबद्दलच्या दुरुस्तीचं पाऊल उचललं पाहिजे. महाराष्ट्र शासनाने काय केलं की महाराष्ट्र शासनाने श्रम आणि कामगार कायमचे परिघावर राहतील अशी ही एकंदरीत जगाची एक पुनर्रचना करण्याची क्षमता या टेक्नॉलॉजीमध्ये निर्माण झालेली आहे. आणि या परिस्थितीला अनुरूप प्रतिसाद निर्माण करण्यात कामगार चळवळ पूर्णतः अपयशी ठरली आणि ती अजूनही बचावात्मक पवित्रा घेत असल्याचे आपल्याला दिसतं. भारतातील कामगार आणि जागतिक कामगारापुढील आव्हाने यांची सरसकट बरोबरी करता येत नाही, कारण आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कामगारांचे कायदे, त्यांचे हक्क, त्यांच्याबाबतचे प्रश्न आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने कसे केलेत व त्याचा परिणाम भारतावर कसा झाला याचा आपण पुढे विचार करणार आहोतच. परंतु त्याचबरोबर आज जे जागतिक कामगारांचे प्रश्न अधिक तीव्र का होत आहेत व बेरोजगारी, गरिबी आणि विषमतेमुळे भारतापुढे व जागतिक समूहापुढे नेमके कोणते प्रश्न उभे राहिले आहेत याचा वेध आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं. इतकं असूनही आपण कामगारांच्या संदर्भात जास्तीचा विचार करत नाही असं लक्षात येतं. आणि समाजवादी क्रांतीसाठी कामगार चळवळीला तिच्या ऐतिहासिक भूमिकेकडे परत जाण्याच्या वाटेवरील शक्यता कोणत्या असू शकतात या अनुषंगाने पण आपण विचार केला पाहिजे. त्यामुळं या टॉपिकचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला देशातील अर्थ, राज्य आणि समाज व्यवस्थेचा परस्पर संबंध काय आहे, देशातील आर्थिक स्थिती आणि राजकीय स्थितीमधील बदलाचा वेतनावर झालेला परिणाम कोणत्या पद्धतीचा आहे आणि समाजवादी मिश्र अर्थव्यवस्थेकडून भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे वाटचाल होत असताना कोणते परिणाम झालेले आहेत ते पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि आता आपण मिश्र अर्थव्यवस्थेकडून भांडवलशाहीकडे गेलेले आहोत. त्याला 1991च्या नंतर ते 2021 पर्यंत ही जी काही वाटचाल झालेलाचा कालखंड आहे तो कालखंड हा विशेषतः या लेक्चरमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे की नेमके ह्या इतक्या वर्षामध्ये नेमके कोणते परिवर्तन झालेली आहेत, ती चांगली आहेत की वाईट आहेत, मिश्र अर्थव्यवस्थेमधला भारतीय समाज कशा पद्धतीचा होता आणि आताचा भारतीय समाज कोणत्या पद्धतीचा आहे याचा एक वेध घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून होताना दिसत आहे. म्हणून हा जो काही ग्लोबलायझेशनचा पेपर आहे हा पेपर याच्यासाठी महत्त्वाचा आहे की याचे जे काही शोषित घटक आहेत ह्या ग्लोबलायझेशनचे नेमके कोणते आहेत आणि कशा पद्धतीने शोषण करत आहेत हे पण ओळखता आलं पाहिजे. कारण की ग्लोबलायझेशनच्या अगोदर फार काही चांगली परिस्थिती होती अशातला काही भाग नाही. नाहीतरी आपण ग्लोबलायझेशनची चिकित्सा करत असताना फार अगोदर ग्लोरिफिकेशन अगोदरच्या काळाचं करण्याचं काहीही कारण नाही. आणि भ्रष्ट यंत्रणा त्यावेळेस ज्या काय कार्यरत होत्या उद्योगधंदे कंट्रोल करण्याच्या निमित्ताने त्याचा पण आपण वेध घेतला पाहिजे. आणि या ग्लोबलायझेशनमध्ये एक मध्यमवर्ग निर्माण झाला आणि कामगार चळवळी ज्या काही होत्या
त्या कामगार चळवळीचं स्वरूप देखील बदलायला लागलं आणि त्यामुळं आता जी काही नवीन जनरेशन येते त्यांच्यापुढे नेमके कोणत्या पद्धतीच्या कायद्यांना, कोणत्या पद्धतीच्या कामाला, कोणत्या पद्धतीच्या कंपन्यांना सामोरं जावं लागणार आहे कामाच्या संदर्भामध्ये आणि कोणत्या मालकाकडे आपण काम करणार आहोत याचा पण एक विचार असणं जरुरी आहे. फक्त एक चकचकीतपणा हा जो काही ग्लोबलायझेशननं दिलेला आहे त्याच्या अंतर्गत बरेचसे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण चर्चेला घेत नाही. त्याच्यामुळं हा जो काही भारतीय समाज आहे तो बौद्धिकदृष्ट्या हा एक सुस्तावलेला प्रदेश म्हणून आपणाला पाहता येऊ शकेल कामगाराच्या संदर्भामध्ये. आणि त्यामुळं ही जी काही वेतन आयोग आहेत ते वेतन आयोग काय आहेत, त्या वेतन आयोगाचे राजकीय अर्थशास्त्र काय आहे, मिनिमम वेज काय आहे याचा पण विचार करावा लागतो. एका बाजूला कामगारांचे वेतन वाढले पण महागाईही वाढली तर खरे वेतनच वाढत नाही हे लक्षात घ्यावं लागतं. 1,00,000 रुपये पगार आणि इन्कम टॅक्स जर समजा 30% लावला तर हातात किती पडतात आणि बाकीची वजावट जाऊन हातात तर 50,000 पडतात आणि आकडा येतो 1,00,000चा. म्हणून वेतन, महागाई, टॅक्सेस या सगळ्यांच्या कोरिलेशनमध्ये विचार करावा लागतो. आणि वेतनही संरक्षित केले व वस्तूंचे भाव स्थिर ठेवले पण प्रत्यक्षात वस्तूच मिळत नसल्या तर त्याचाही काहीही उपयोग होत नाही. एखाद्या मालकाने किमान वेतन कायद्याचा भंग केलेला नसतो पण म्हणजे तो योग्य वेतन देतच असतो असे नाही. किमान वेतन किती असलं पाहिजे याच्या संदर्भात आता चर्चा आहे. सरकारने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. काय माहिती आहे का एखाद्या कामगाराला किती किमान वेतन असलं पाहिजे? मिनिमम वेज. सोनल सावंत, श्रुती. रेल्वे मधलं माहिती आहे. रेल्वेमध्ये जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांचं मिनिमम 18,000 केलंय की 18,000च्या खाली कोणालाच नाही द्यायचं असं. आणि हाच रूल सगळीकडे आहे. मिनिमम वेज हा सगळीकडेच रूल आहे. परंतु एखाद्या मालकाने ह्या किमान कायद्याचा जर समजा भंग केला किंवा काही वेळेला तो भंग पण करत नाही, तो देतो पण त्याच्यामुळं तो योग्य वेतन देईलच असं नाही. बाकी सोयीसुविधा पण त्याच्यासोबत आहेत की नाही आहेत हे पण पाहणं जरुरी आहे. आणि 18,000 रुपये वेतन या संदर्भातलं कोणीतरी अभ्यास करणं जरुरी आहे. एक शॉर्ट प्रोजेक्ट म्हणून की विशेषतः तुम्ही नेहमी रेल्वेच्या संदर्भातले उदाहरणं देता. तुम्ही जर रेल्वेच्या संदर्भात चांगल्या पद्धतीचं जर माहिती अधिकची असेल तर तुम्ही याचा सखोल जर अभ्यास केला तर तो एक PhDचा चांगला टॉपिक होऊ शकतो असं मला वाटतं. जे विशेषतः जे चतुश्रेणीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्या अवस्थेबद्दल फार असं काही लिखाण झालेलं नाही. मला काल एक पुस्तक मिळालं होतं. आता त्याचं ते जर मला बुक स्वरूपामध्ये जर भेटलं, फक्त त्याचं टायटल भेटलेलं आहे, ते जर भेटलं तर मला ते वाचायला फार आवडेल. आणि अशाच पद्धतीचे आपण रिसर्च पुढे चालून कंडक्ट करू शकतो. म्हणून असे टॉपिक हे लिहून घेतले पाहिजे. आणि उत्पादनाच्या ज्या काही न्याय किमती ठरविता आल्या व या किमतीवरच वेतन ठरविता आले आणि विनिमय करणे सक्तीचे केले तर शोषणबंदी साध्य होईल किंवा ते अशक्य असल्यास कर किंवा सबसिडी या वित्तीय हस्तक्षेपाद्वारे शोषण भरपाई करता येईल. म्हणजे प्रोडक्शनच्या किमतीमध्ये प्रोडक्शन आणि पगार याच्यामध्ये काही सहसंबंध ठेवता येऊ शकतं का, असा हा भाग आहे. कामगार कायद्याची चर्चा ही रशियाला सोडून करता येऊ शकत नाही किंवा चीनला सोडून करता येऊ शकत नाही. एका बाजूला भांडवलशाही राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला साम्यवादी समाजवादी राष्ट्र. या संदर्भामध्ये आपण कामगारांची चर्चा केली पाहिजे. विशेषतः
20व्या शतकातील रशियन आणि चीन क्रांती 1929 ते 30च्या आर्थिक मंदीनंतर केन्सच्या प्रभावामुळे स्थिर सरकारचा स्वीकार व त्याचे रोजगार देण्याचे कल्याणकारी राज्याचे धोरण आणि दुसऱ्या महायुद्धानंतर मुक्त होणाऱ्या वसाहतवादी देशातील मार्क्सवादाचे समाजवादाचे आकर्षण आणि दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात पुनर्रचनेसाठी औद्योगिक उत्पन्नासाठी केलेली प्रचंड गुंतवणूक यामुळे कामगारांच्या संघटना आणि लढ्यासाठी पोषक वातावरण तयार झाले. जगभरच्या सरकारांनाही गेल्या 25-30 वर्षात श्रमिक व कामगारांची कास सोडून भांडवलधार्जिने व श्रमिक विरोधी धोरण स्वीकारले. असंघटित क्षेत्रातील रोजगारास खतपाणी घातले आणि त्या पद्धतीचे त्यांनी कायदे पण केले. सरकारच्या मदतीने लेबर रिफॉर्म, फ्लेक्झिबिलिटी इन लेबर लॉच्या नावाखाली झपाट्याने कायमस्वरूपी नोकऱ्या, रोजगार आणि वेतन संपवून तात्पुरत्या स्वरूपात व रोजगारीवर ठेवता येईल, कामावरून कधीही काढून टाकता येईल असे कायदे व वातावरण केले. त्यामुळे 1980 पासून सुरू असलेली ही श्रमिक कामगारांची व त्यांच्या चळवळीचे पिछेहाट अजूनही चालू असल्याची दिसून येते. आज जे तरी ग्लोबलायझेशनच्या संदर्भात इंग्रजीचं साहित्य चांगलं मराठीत भाषांतरित केलेलं आहे आणि त्यामुळं या जागतिकीकरणाचा कामगारांवर काय परिणाम झाला हे लक्षात घ्यायला आपल्याकडे साहित्य भरपूर अवेलेबल आहे. मी ते उदाहरण सांगत होतो, ते कामगार वस्त्यांमधला भाकरीचा चंद्र हा कसा दिसला. इतर बरेचसे मराठीमध्ये कवी पण होऊन गेलेले आहेत, लेखक होऊन गेलेले आहेत, ज्यांनी मार्क्सवादी भूमिका घेतली. भाकरीचा चंद्र याच्या संदर्भामध्येच लेखन झालेलं आहे. कामगार म्हटल्यानंतर समोर येणारी कष्टकरी माणसाची प्रतिमा फार उलटीपालटी होऊन जाते आणि बहुतांश स्वयंचलित प्लांट असणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना तुलनेने इतर खोट्या कंपन्यांमधून काम करणाऱ्या त्यांच्याच सारख्या योग्यतेच्या कामगारांपेक्षा कमी श्रमाची कामे असतात आणि किंबहुना स्वयंचलित यंत्रांची माहिती असणे, ती हाताळता येणे ही एक त्याची नवी पात्रता तयार होते व तो नावाला श्रमजीवी उरतात. आणि अशा प्रकारचे कामगार आज पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अगर कुठल्याही औद्योगिक शहरात आपल्याला पाहायला मिळतात. कामगार म्हटले की आपल्यासमोर औद्योगिक कामगारच असतो. हा कामगार प्रथम मोठ्या स्वरूपात प्रकटला भारताच्या औद्योगिक राजधानीत म्हणजे मुंबईत. ब्रिटिशांच्या राजवटीबरोबरच रेल्वे आली, गोदी आली, कापडगिरणी आली, यंत्रयुग आले आणि त्याचबरोबर परिवर्तनाचा विचार आला जो आपल्याला नवीन होता. नवीन उद्योगधंदे सुरू झाले, शिक्षणाचा प्रसार सुरू झाला आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळीही सुरू झाल्या आणि हे वारे गावगाड्यातील लोकांपर्यंत पोहोचले. कामगार वर्ग नावाचा जो नवीन वर्ग तयार झाला तो गावगाड्यातील बलुतेदार वर्गातून प्रामुख्याने आला होता, हे पण लक्षात घ्यावं लागतं. आणि गावगाड्यात ज्याच्या वाट्याला गावाची सेवा आलेली होती त्याने गावकेतील शूद्र सेवा कामे सोडली आणि गाव सोडून तो कारखान्यांच्या सेवेत रुजू झाला. त्याच्याबरोबरच इतर बलुतेदार ज्यांचे व्यवसाय औद्योगिकीकरणामुळे बुडाले ते कामगार झाले आणि ज्यांचे बिघा दो बिघा जमिनीवर भागीनाशी झाले ते पण कामगार झाले. 1-1 एकर 2-2 एकर अशा पद्धतीचे जे काही आहेत त्यांनी गाव सोडून शहरामध्ये गेले. आणि दुसऱ्या बाजूला दलितांच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की
खेडेगावी सोडा आणि शहराकडे चला, आणि गाव हे एक अतिशय जातीवादी असलेलं स्वरूप आहे, त्याच्यामुळे मध्ये तुम्हाला प्रगती करता येणार नाही. हा पण नारा त्यांनी त्यामागे दिलेला होता. आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असं दिसलं की पुढे लोकसंख्या वाढल्यामुळे जमिनीचं विभाजन होत 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 निव्वळ शेतकरी कुटुंबे हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच गावामध्ये दिसू लागली. मात्र जमीन सोडून हा जो शहरात आलेला जो वर्ग आहे, विशेषतः प्रामुख्याने मुंबईत आला, तेव्हा बहुतांश सवर्ण कामगार चाळकरी झाले आणि शूद्र कामगार झोपडपट्टीवासीय झाले. आणि मुंबई पुण्यामध्ये ही ज्यावेळेस आपण झोपडपट्ट्या पाहतो, इथले कामगार पाहतो, त्यावेळेस आपल्याला ही स्पष्टता दिसून येते. नारायण सुर्वे यांचं पण साहित्य वाचा, नामदेव ढसाळांचं साहित्य वाचा, ते स्पष्टपणे याबद्दलची माहिती देतात. आणि नव्याने कामगार म्हणून उदयास आले की हा वर्ग शहरात जरी राहू लागला तरी त्याचा जीव गावात अडकून पडलेला असायचा. या लोकांच्या राहणीमानावरील ग्रामीण प्रभाव बराच काळ टिकून राहिल्याचं दिसून आलं. या संदर्भामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती एक काहिली नावाची एक चांगली एक गीत लिहिलेलं होतं. आणि हे जे शहरी कामगार पुन्हा पुन्हा आपल्या माणसांकडे गावाकडे धाव घेत होते, आपल्या भूतकाळात फेरफटका मारून येत आणि आपल्या मातीत घडीभर अंग टाकून पुन्हा कष्टासाठी नवी शक्ती प्राप्त करून घेत. अशातच एक ओळखीतला एक कामगार कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर आलेल्या पैशातून त्याने आणखी एक थोडी शेती घेतली, मुलाला त्याच्याच कंपनीत चिटकावले व बायकोसह गावात जाऊन राहिला. मुंबई सोडून पुन्हा गावी का आलात असे विचारल्यानंतर तो म्हणतो की वाडवडिलांच्या जवळ त्यांच्या छायेत राहायला आलो. त्याने आपल्या बायको मुलांना आपल्याला मृत्यूनंतर कोणत्या जागी मुठभर माती द्यावी हेही सांगून ठेवले होते. तो वारल्यानंतर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या वाडवडिलांच्या शेजारी आंब्याच्या झाडाखाली त्याला पुरण्यात आले. पुढे वर्षभरानंतर त्याच्या मुलाने मिळेल त्या किमतीत शेती विकून मुंबईत उपनगरात फ्लॅट घेतला. तो आजच्या पिढीचा प्रतिनिधी शहरात जन्मलेला वाढलेला असल्याने त्याची गावाची नाळ जोडलेली नाही आणि शहराकडून गावाकडे जाणे म्हणजे पुढारलेपणाकडून मागासलेपणाकडे जाणे हे त्याचं मत होतं. आणि या पिढीवर आधीच्या पिढीच्या तुलनेत संघर्ष करण्याची पाळी आली नव्हती. आणि काम करणाऱ्यास 50-60 किलोमीटरच्या आत उद्योग व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो. आणि आजचा महाराष्ट्रीय कामगार तुलनेने घरापासून दूर नाही, तरीही त्याचे गावाकडे घराकडे येणे जाणे नाही. तो लग्नकार्य व इतर घरगुती कार्यक्रम शहरातच साजरे करणे पसंत करतो व खेड्यातील आपल्या आप्तेष्टांना इकडेच बोलावून घेतो. ज्यांच्या घरी गावी जागा नाही त्याचा तर गावाबद्दलचा तर इंटरेस्ट पूर्णपणे संपलेला दिसतो आपणाला. आणि हे आपल्या आजूबाजूला घडताना दिसतं. हे काही कुठं आपणाला फार काही त्याचं मोठं संशोधन करत बसण्याची आवश्यकता नाही. आपला विषयच असा असतो की आपण जिथं कुठं जातो तिथं आपणाला ते स्पष्टता दिसून येते नेमकं काय होत आहे ते. आणि औद्योगिकरण व त्याच्या वाढीबरोबरच आपल्या समाजावर, माणसांवर, त्याच्या प्रवृत्तींवर दूरगामी परिणाम झाले. नवीन संस्कृती निर्माण झाली. झोपडपट्ट्यांची प्रचंड वाढ, शहरांची महानगरे, त्यांना आलेले बकाल स्वरूप आणि त्यातील दारिद्र्य, बेकारी, उपासमारी, गुन्हेगारीत झालेली प्रचंड वाढ आणि माणसासारखे किमान जगण्याच्या सर्व व्यवस्था कोलमडून पडलेल्या, हे या सगळ्यांचे वाईट परिणाम आहेत. आणि त्याचबरोबर औद्योगिकरणाचे काही चांगलेही परिणाम आहेत. समाजातील कनिष्ठ वर्गाचा आर्थिक स्तर उंचावू लागल्याने त्यातील शिक्षणाचे प्रमाण वाढू लागले आणि राजकीय व सामाजिक जाणीवा प्रगल्भ होऊ लागल्या. उद्योगांच्या वाढीबरोबर
कामगार वर्गाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडू लागली. ट्रेड युनियन्स झाल्या. सामुदायिक सौदेबाजीतून कामगारांचे आर्थिक लाभ वाढू लागले आणि सोयी सवलती टप्प्याटप्प्याने मिळू लागल्या. आणि पुढे स्वातंत्र्यानंतर कल्याणकारी राज्याची संकल्पना आली व कामगार कल्याणाचे कायदे झाले आणि कामगारांना संरक्षण मिळाले. तुलनेने संघटित कामगारांना जरी जास्त फायदे असले तरी असंघटित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण कामगार न्यायालयाच्या माध्यमातून तसेच किमान वेतन कायद्याच्या इतर कायद्यांमुळे त्यावेळेस होत होते. आता हे सगळं परिवर्तित झालेलं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि कामगार हा सामाजिक आणि राजकीय चळवळीचा आधार होता. त्याने कामगार संस्कृती नावाची एक नवी संस्कृतीच तयार केली होती. त्यामध्ये गणेशोत्सव, शिवजयंती, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व इतर उत्सवाबरोबरच कामगार क्रीडा आणि रंगभूमीवर ती आपली चमक दाखवित होता. कामगार सभा आणि कामगार विश्व यासारख्या या कार्यक्रमांना तो भरभरून दाद देत होता आणि हे सर्व झोकून देऊन तो करीत होता. आता हे सर्व विझताना आपणाला दिसत आहे. आता हे काहीही याच्यामधलं राहिलेलं नाही. तुम्ही नीरा आडारकरांचं पुस्तक वाचल्यानंतर त्यामधून दिसून येईल, किंवा मुंबईमधल्या ज्या काही चाळी होत्या, कंपन्या होत्या, त्या कंपन्यांच्या जागी मोठे मोठे टॉवर उभे टाकल्याचे आपल्याला दिसून येतील. आणि गेल्या 40 वर्षात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अतिशय वेगाने बदल घडून आल्याचं आपल्याला दिसतं. आणि आज तर त्याचा वेग इतका आहे की ते बदल आमच्या दैनंदिन जीवनात लगेचच मिसळले जातात आणि त्यांचे वेगळेपण जाणवत नाही. आणि कामगार वर्गही त्यापासून मुक्त कसा राहील आणि कुठलाही फायदा टप्प्याटप्प्याने पदरात पाडून घेणे त्याला हे काही मानवत नव्हतं. तो झटपट निकाल मागू लागला होता. आणि पूर्वी त्याच्या हक्कासाठी ज्या युनियन्स लढल्या